अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे, नवीन वर्ष आता सुरू झालेलं आहे. आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे येऊ नये, आपले मुलं प्रत्येक यशाची पायरी चढावं असं प्रत्येक आईला आणि वडिलांना वाटत असतं. पण काही कारणाने आपले मुलं समजा प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, तर सगळ्यापेक्षा जास्त त्रास म्हणजे आईवडिलांनाच होतो. आणि मुलांना सुद्धा काही वाटत नाही, कारण का मुलांना तेवढी समजण्याची शक्ती अजून दिलेली नसते. मोठे मुलं असेल तर त्यांना असं वाटतं की माझं काही, त्यांचं जरी प्रगती व्हायला लागली की मग थोडंसं त्यांना फील होतं. पण छोट्या मुलांना तर काहीसुद्धा वाटत नाही. तर अशा वेळेस आपले मोठं मुलं असे असू द्या किंवा छोटं मुले असू द्या, आपल्याला प्रत्येक मुलांसाठी ही सेवा आपल्याला करायची आहे. आज जे मी अत्यंत महत्त्वाची ही माहिती सांगणार आहे, हे तुम्ही प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करावेच. समजा आता माझा व्हिडिओ तुम्ही 2-3 दिवसांना पाहिला असेल, तर जेव्हा वेळ भेटेल ह्या नवीन वर्षामध्ये सुरुवातीमध्ये तुम्ही ही सेवा तुम्ही जरूर करा, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आणि हे आता बघा, पहिला दिवस, नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे भगवान शंकराचा दिवस म्हणजे सोमवार. तर हा दिवस आलेला आहे. ह्या दिवशी तर आपण ही सेवा करायची आहे. आणि बघा, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढची जी माहिती मी सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आपण सेवाविषयी जाणून घेऊया. आपल्याला काय करायचं आहे, ही सेवा आपण पिरियडमध्ये करायला जमत नाही. आणि ही वर्षाची पूर्ण वर्षांचा पहिला दिवस आहे आणि वर्षभर आपल्या मुलांची प्रगती होत राहावी म्हणून ही पहिल्याच दिवशी करायची आहे. समजा आता तुम्हाला माझा व्हिडिओ उशिरा पाहिला असेल तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये, ह्या आठवड्यामध्ये कधी पण करू शकता. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कणखाचा दिवा घ्या किंवा मातीचा दिवा घ्या. एक दिवा घ्यायचा आहे आणि एक कापसाची वात घ्यायची आहे. एक वातीचे 2 वाती असे जॉईंट करायचे आहेत. आणि जर आपल्याकडे असेल तर तूप घालायचं आहे त्या दिव्यामध्ये. आणि जर तूप नसेल तर तिळाचं तेल वापरा, राईचं तेल वापरू नका. तिळाचं तेल किंवा तूप ह्या दोन्हीपैकी कोणतं बी एक घ्यायचं आहे. आणि जर समजा तुम्ही जर मातीचा दिवा घेत असाल किंवा कणकेचा दिवा घेत असाल, कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता. कणकेचा दिवा घेतला असाल तर ते दिवा आपल्याला जे काही आपण सेवा झाल्याच्या नंतर ते एका झाडाखाली ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जे मुलं आहेत, छोटा असू द्या किंवा मोठे असू द्या, त्या ते दिवा लावून घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये 1 रुपया टाकायचा आहे आणि ते ताटामध्ये ठेवायचं आहे. आणि मुलांना असं थांबवायचं आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे. त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्या दिव्याला आपल्याला सांगायचं आहे की हा आज नवीन वर्ष म्हणजे 2024 हा नवीन दिवस, नवीन वर्ष. आणि माझ्या मुलांची जसं तुमच्या दिवाची जशी प्रज्वलित आहे, तुम्ही जसं दिवा जिथं लावतो आपण अंधाराचा नाश होतो आणि त्या घरामध्ये प्रकाशमय करतो. आणि त्याच प्रकारे माझ्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही अंधकार आहे ते अंधकार निघून जाऊ दे. तुमच्यासारखं माझा मुलगासुद्धा प्रकाशमय जीवन जगावं, तुमच्यासारखं माझा मुलगा चमकतच राहावं असं म्हणून आपण त्या दिव्याला विनंती करायची आहे, नमस्कार करायचा आहे. आणि तो दिवा आपल्या मुलावरून 7 वेळेस उतरून घ्यायचा आहे. आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, भगवान श्री स्वामी समर्थ महाराजसुद्धा भगवान शंकराचे ध्यान करत होते. आणि बघा, आपण मंत्र म्हणत होतो, शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. स्वामी महाराजांनी भगवान विष्णू म्हणजे महादेवांसाठी गायलेला हा मंत्र आहे. तर हे
तर आपल्याला हा मंत्र म्हणत किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत किंवा ओम नमः शिवाय मंत्र म्हणत आपल्याला 7 वेळेस ह्या मुलावरनं ओवाळून घ्यायचं आहे. हे ओवाळून झाल्याच्या नंतर ते दिवा आपल्याला सरळ महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन नेऊन ठेवायचं आहे. आता समजा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ शकणार नाही, तर आपण आपल्या आसपास जवळ कुठं ह्याचं मंदिर आहे, बेलाचं झाड असेल किंवा समीचं झाड असेल तिथं ठेवू शकता. समजा ते पण शक्य नसेल तर आपण आपल्या घरामध्ये जिथं भगवान शंकराची म्हणजे शिवपिंड आपल्या घरामध्ये तर असतेच असते, तर ती देवासमोर प्रार्थना करून भगवान शंकराचं स्मरण करून ती दिवा आपल्याला देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे. आता समजा तुमच्या घरामध्ये 2 मुलं आहेत किंवा 3 मुलं आहेत, 4 मुलं आहेत आणि 4 मुलं असेल तर आपल्याला 4 दिवे घ्यायचे आहेत आणि 1 मुलगा असेल तर 1 दिवा घ्यायचा आहे. जेवढे मुलं आहेत तेवढे मुलं दिवा घ्यायचे आहेत. आपले मुलं 2 वर्षाचा असो किंवा 1 वर्षाचा असो किंवा 25 वर्षाचा असो, सगळ्यांसाठी ही सेवा आपल्याला करायची आहे. समजा आता कोणी मुलांची आई नसते तर आपल्या आजीनं करू शकता. समजा आपली आजी वगैरे नसेल तर घरच्या जी काकू असते, आत्या असते, ह्यांच्याकडून ही सेवा करून घ्यायची आहे. आता बघा हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला भगवंताला विनंती करायची आहे. भगवंताला सांगायचं आहे की माझ्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही अंधकार आहे ते अंधकार निघून जाऊ द्या आणि माझ्या मुलांचं जसं हा दिवा प्रज्वलित होतो, जसं दिवा जिथं जातो तिथं प्रकाशमय करतो आणि तो दिवा कसं प्रज्वलित होऊन ते चमकतच असतो, तसंच माझ्या मुलांचं पण जीवन चमकू द्या म्हणून हात पसरायचा आहे. भगवान शंकराला झोळी पसरवायची आहे आणि भगवंताला विनंती करून आपल्या मुलांसाठी आपल्याला मागून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही नवीन वर्षामध्ये नवीन दिवशी आपल्याला करायची आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. समजा माझा व्हिडिओ तुम्ही उशिरा पाहता तर तुम्ही आठवडाभरामध्ये कधीही पण करू शकता. आणि बघा ज्या मुलांचे जीवनामध्ये अपयश येतं तर सगळ्यापेक्षा त्रास हे आईवडिलांनाच होतं. मग आपले मुलं त्रास होऊ नये, आपले मुलं चमकतच राहावं, आपले मुलं प्रगतिशील व्हावं, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्य हे कधीही मागे फिरून येऊ नये असं जर वाटत असेल तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा. आणि बघा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बघा काय होतं कधी आपण ही सेवा जे करून जर तुम्ही व्हिडिओ शेअर केला, जर कुणी ही माहिती पाहिली आणि सेवा केली आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही परिवर्तन होतं, ज्यांच्या मुलासाठी काही फायदा होतं तर ते पुण्यसुद्धा तुम्हाला भेटतं. आणि बघा तुमचे पण कळत नकळत तुमच्या मुलांची पण प्रगती होत राहते. म्हणून तर हे आपलं मार्ग आहे, हे आपलं सेवा मार्ग आहे. याच्यामध्ये जे काही आपण माहिती सांगतो प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये, प्रत्येक मुलांच्या किंवा आपल्या समस्यावर आहे त्यांच्या जीवनामध्ये जे फायदा व्हावं म्हणून आपण ही सगळे व्हिडिओ बनवत असतो आणि हे तुम्हाला देत असतो. ह्याच्यामध्ये माझंसुद्धा हाच उद्देश आहे. कोणाच्या मुलांची प्रगती होत नसेल मग माझ्या माहितीमुळे जर तुमच्या मुलांची प्रगती झाली तर हे सुद्धा माझं पुण्यच आहे आणि माझं पण भाग्यच आहे. तर ही सेवाभावाने आपण करत असतो. तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद.